तुम्ही महाभारतातल्या द्रौपदीला ओळखता? तीच जिनं आपल्यावर झालेल्या अन्यायावर आवाज उचलला आणि न्यायासाठी उभी राहिली. पण आता ती फक्त पडद्यावरची द्रौपदी राहिलेली नाहीये, तर खऱ्या आयुष्यातही तिनं इतिहासाची पानं फिरवली आहेत. होय, आम्ही बोलतोय अभिनेत्री आणि आताच्या धडाडीच्या नेत्या रूपा गांगुली यांच्याबद्दल. पश्चिम बंगालच्या राजकारणात रूपा गांगुलींनी जे स्थान मिळवलंय ते ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. सगळं सविस्तर बघायचं आहे. नमस्कार, मी अक्षरा चोरमारे आणि आपण पाहताय लोकमत. पश्चिम बंगालच्या राजकारणात यंदा ऐतिहासिक बदल घडलाय. भाजपनं राज्यात पहिल्यांदाच बहुमत मिळवत सत्ता स्थापनेचा मार्ग मोकळा केलाय. या विजयात अनेक महत्त्वाचे चेहरे समोर आले, पण त्यापैकी एक नाव सध्या सर्वाधिक चर्चित आहे, ते म्हणजे रूपा गांगुली. एक काळ होता जेव्हा संपूर्ण भारत त्यांना टीव्हीवर महाभारतातली द्रौपदी म्हणून बघायचा, ओळखायचा. B.R. चोप्रांच्या महाभारत मालिकेतील त्यांची द्रौपदीची भूमिका इतकी गाजली की आजही अनेक जण त्यांना त्याच नावाने ओळखतात. द्रौपदीचा तो चीरहरणाचा प्रसंग, जेव्हा त्यांनी भर दरबारात न्यायाची मागणी केलेली, तो आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. त्यांच्या अभिनयातील ती तीव्रता, कणखरता आजही अनेकांना आठवते. पडद्यावरची ही कणखर द्रौपदी आता खऱ्या आयुष्यातही तितकीच झुंजार निघाली. 2015 मध्ये भाजपात प्रवेश केला, राजकारणात सक्रिय झाल्या. 2016 मध्ये त्यांना राज्यसभेवर खासदार म्हणून नामनिर्देशित करण्यात आलं आणि तेव्हापासून पश्चिम बंगालच्या राजकारणात त्या सक्रिय चेहरा बनल्या. अनेकदा त्यांना टीकेला, संघर्षाला सामोरं जावं लागलं, पण त्यांनी हार मानली नाही. आणि आता 2026च्या पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत त्यांनी ऐतिहासिक विजय मिळवत सर्वांना चकित केलंय. सोनारपूर दक्षिण मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार म्हणून उभ्या असलेल्या रूपा गांगुली यांनी TMCच्या अरुंधती मैत्रा यांचा पराभव केला. या विजयानं भाजपला पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच 294 पैकी 207 जागा मिळवून सत्ता स्थापन करण्यात यश आलं. ही भाजपसाठी एक मोठी उपलब्धी मानली जाते, कारण तृणमूल काँग्रेसला फक्त 80 जागांवर समाधान मानावं लागलंय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी त्या तर 2ही जागांवर त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. या विजयानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणात आता मोठी बातमी समोर आली आहे. राज्यात 2 उपमुख्यमंत्री असतील, ज्यात प्रसिद्ध अभिनेत्री आणि नेत्या रूपा गांगुली यांचं नाव सुद्धा निश्चित झाल्याचं समजतंय. मुख्यमंत्री म्हणून सुवेंदू अधिकारी यांच्या नावावर सुद्धा शिक्कामोर्तब झाला असून रूपा गांगुली या राज्यातील पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांपैकी एक असतील. महाभारतातील निष्पाप द्रौपदीपासून ते राजकारणातील धडाडीच्या नेत्या आणि आता थेट उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा हा प्रवास खरोखरच प्रेरणादायी आहे. राजकारणातील त्यांच्या या नवीन भूमिकेकडे आता सगळ्यांचंच लक्ष लागलंय. द्रौपदीच्या भूमिकेतून त्यांनी जसा न्याय आणि सन्मानाचा संदेश दिला, त्याचप्रमाणे आता उपमुख्यमंत्री पदावर असताना त्या पश्चिम बंगालच्या विकासासाठी काय योगदान देतात हे पाहणंही महत्वाचं आहे. रूपा गांगुली यांचा हा प्रवास कला क्षेत्रातून राजकारणात येऊन सर्वोच्च पदापर्यंत पोहोचण्याचा अनेकांसाठी आदर्श बनलाय. रूपा गांगुली यांच्या या ऐतिहासिक विजयाबद्दल तुमचं मत काय आहे? त्यांची महाभारतातली द्रौपदीची भूमिका तुम्हाला आठवतीये? कमेंट नक्की करा आणि लोकमत सबस्क्राईब करायला विसरू नका.